गुड मॉर्निंग गाईज. सो आज आहे डे 2 आणि आज आम्ही चाललो आहोत साऊथ गोव्याच्या टूरवरती. आता आम्ही रेडी झालो आहोत. ऋषी आणि मी मस्त ट्युनिंग करतोय. ग्रे टी शर्ट घातलं आहे, ब्ल्यू जीन्स घातली आहे. सो आता आम्ही जातो आधी ब्रेकफास्ट करायला. तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय ब्रेकफास्ट करतोय, ते ब्रेकफास्ट सेक्शन पण दाखवतो. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला गाडी पिकअप करायला येईल आणि आम्ही जाऊ साऊथ गोव्याच्या टूरवरती. चला आता मग आपण भेटूया आता ब्रेकफास्टच्या इथे. फायनली आम्ही ब्रेकफास्ट करायला आलो आहोत. इकडे ऋषी आहे, इकडे आई आहे. सुरू केलं, चालू केलं. सो आज ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे, आम्ही काय काय घेतले ते दाखवतो. सो ही प्लेट आहे, इथे काही व्हेजेस घेतले, डाळ वडा घेतला, इडली घेतली आहे, चटणी आहे, सांबार आहे, मसाला डोसा घेतला आहे. त्याच्यानंतर इथे काही व्हेजीज वगैरे घेतलेले आहेत, फ्रूट्स आहेत आणि मिक्स फ्रूट ड्रिंक पण आहे. चला आता मग ब्रेकफास्ट करतो आणि मग तुमच्याशी बोलतो. सो फायनली आमचा ब्रेकफास्ट झाला आहे आणि आता आम्ही गाडीत बसलो आहे. आम्ही चाललो आहे साऊथ गोव्याच्या टूरवरती. तर पहिले आम्ही जातो आहे शांतादुर्गाला, तिथून आम्ही जाऊ मंगेशीला. पुढचं काय काय लोकेशन्स आहेत तेही तुम्हाला सांगतो. आई आहे इथे, ऋषी पुढे बसलेला आहे. सो आता पहिले जाऊया आपण शांतादुर्गाला, शांतादुर्गा देवीच्या मंदिरामध्ये. आणि तिथून मग आपण पुढे कुठे कुठे जातो आहे ते तुम्हाला समजेलच. चला तर तुम्हाला इकडचे गोव्याचे रस्ते, इकडचं वातावरण कसं आहे ते तुम्हाला दाखवतो. आपण आलो आहोत शांतादुर्गाच्या आधी मध्ये पडणारे म्हाळसा नारायणी मंदिरात. आपण आधी दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला मंदिराबद्दल माहिती देतो. नुकतंच दर्शन झालं आहे श्री म्हाळसा नारायणी देवीचं. असं म्हटलं जातं, अशी आख्यायिका आहे की जेव्हा समुद्र मंथन झालेलं त्यावेळी भगवान श्री विष्णूने जे मोहिनी रूप धारण केलेलं, त्या मोहिनी रूपाला समर्पित हे म्हाळसा नारायणी मंदिर. चला तर आता आपण पुढच्या प्रवासाला निघूया, म्हणजेच शांतादुर्गा मंदिराकडे. छान प्रकार झाला. आई दर्शन कसं आलं? छान झालं. ओटी चांगली भरली. येस. इकडे ऋषी आहे, जे ओटीची जी परात आहेत ते घेऊन चाललाय. चला तर खूप ऊन लागतंय. आता इथून आपण चाललो आहोत मंगेशीला. आता मंगेशीला भेटूया.
श्री मंगेशाचे सुद्धा आत्ता छान असं दर्शन घेऊन आम्ही बाहेर बसलो आहोत. खूप प्रसन्न वाटतं इथं आल्यावरती आणि खूप गर्दी पण आहे कारण एप्रिलचा महिना आहे म्हटल्यावरती टुरिस्ट लोक पण बरेच असतात. पण एकंदरीत दर्शन खूप छान झालं. प्रसन्न वातावरण आहे आणि आजूबाजूचा परिसर इतका छान आहे. पूर्ण मंदिराचं बांधकाम जे आहे ते व्हाईट अँड गोल्डन कलरमध्ये केलं आहे आणि जे मेन मंदिर आहे ते व्हाईट अँड ब्ल्यू कलरमध्ये आहे. इकडे आतमध्ये तर फोटोग्राफी किंवा व्हिडिओ अलाउड नाही आहेत, पण इथून तुम्हाला दाखवतो श्री मंगेश. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. देवदर्शन सगळी झाली आणि आता खूप ऊन आहे, स्वेटी झालो आहे सगळा. सो आता आलो आहेत आम्ही इथे स्पाइस प्लांटेशनच्या इकडे. इथे तिकीट आहे 500 रुपीज, ज्याच्यामध्ये एक वेलकम ड्रिंक, लंच आणि जी स्पाइस प्लांटेशन टूर आहे ती सगळी त्यात इन्क्लुडेड आहे. सो माझ्या बॅक साईडला आहे, तिथे आहे. ऋषीची वाट बघतोय. ऋषी आला मागून. इकडे आई आहे. चला तर आता आज जाऊया आणि त्याच्यानंतर बघूया. सो इथे आम्ही स्पाइस प्लांटेशनच्या इथे आतमध्ये आलो आहोत. तर वेलकम ड्रिंक म्हणून लेमन ग्रास ट्री दिला आहे, जे घशासाठी छान असतं. सो ते आहे. स्मेल तर छान आहे. तो गरमीमध्ये थंड काहीतरी एक्सपेक्ट करत होतो, पण ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथे फूडचं बुफे आहे. सो जे 500 रुपयाचं आपण तिकीट काढलं त्याच्यामध्ये आपल्याला स्पाइस प्लांटेशन टूर पण आहे, वेलकम ड्रिंक अँड फूड इन्क्लुडेड आहे. सो व्हेज नॉनव्हेज ऑप्शन्स दोन्ही आहेत. आधी आम्ही वेलकम ड्रिंक जे दिलं आहे त्यांनी ती कंप्लीट करतो. त्याच्यानंतर फूडमध्ये काय काय ऑप्शन आहेत, बुफे आहे. सो काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो. सो आता आम्ही जेवायला बसतोय. काय काय आहे मेन्यूमध्ये मी तुम्हाला दाखवतो. सो माझ्या प्लेटमध्ये आहे इथे सोलकढी. सोलकढी इथे एक नारळाचं दूध नाही टाकत, फक्त कोकमचंच ही आहे. का? डायजेशनसाठी. त्याच्यानंतर इथे आहे चिकन जॅक्युटी. इथे आहे फिश करी, बांगडा फिश त्याची करी आहे. फिश फ्राय आहे, बांगडा फिश फ्राय, सलाड आहे आणि चपाती आहे. आईने पण टेस्ट घेतला, आईने पापड पण घेतला आहे त्याच्यामध्ये. आणि ही स्वीट डिश काय आहे? रव्याची काहीतरी स्वीट डिश आहे. ऋषीपर्यंत बसतो आहे, तो माऊला बघायला गेलेला. चला तर आम्ही आता जेवतो आणि मग बोलतो. फर्मेंटेशन के लिए रखते हैं 10 to 15 डेज में. बाद में इस वैसा में डाल के बॉईल करते हैं और यहाँ से जो वेपर जैसा पास होगा, जो फर्डिस से मिलता है ना, उसे हुर्राक बोलते हैं. उसमें सिर्फ 10 to 12% अल्कोहल होता है. फेनी बनाने के लिए फिर से प्रोसेस रिपीट करते हैं. हुर्राक में हाफ ऑफ फर्मेंटेड जूस मिक्स करते हैं, दोबारा उसे बॉईल करते हैं और यहाँ से सेकेंड टाइम में जो निकलेगा ना उसे फेनी बोलते हैं. उसमें 40 to 42% अल्कोहल होता है. और ओके, इसे पेरी पेरी चिली बोलते हैं. वन ऑफ द स्पाइसी चिली है दुनिया में. ये 1.5 इंची ग्रो करती है, लेकिन बहुत तीखी रहती है. ये जो रेड है यहाँ पे पका हुआ है. रेड होने के बाद इसे निकालते हैं, सुखाते हैं. लंच में आपने पापड़ खाया होगा, इस चिली का उसमें फ्लेवर है पापड़ में.
जायफल। एक्चुअली हमें 2 तरह के मसाले एक ही में मिलता है, जायफल और जावित्री। ये उसका आउटर शेल है, उसके अंदर जो सीड है वो जायफल है, और उसी सीड को फूल की तरह कवर क्या होता है अंदर, वो जावित्री है। तो 2 मसाले हमें एक ही में मिलता है। ओके, अगर आपको अच्छी नींद चाहिए ना तो आप जायफल ले सकते हैं। 85 वर्षापेक्षा जुनं नारळाचं झाड आहे जे अजूनही नारळ देतं. ये 2 ड्रॉप लेवेंडर ऑयल मिलाया है। मैं इतना सा आपके स्पाइनल कॉर्ड पे डालूंगी, इससे आपको रिलैक्स मिलेगा। ओके, तो आपको 1 बाय 1 आइए, सब घूमिए, पीछे करिए। रिलैक्सेशन के लिए एक्टिविटी है। कपड़े भिजे नहीं, सूख जाएगा, सूखे। अंगों के इसमें क्या है बोले आप? 2 ड्रॉप लेवेंडर ऑयल ऐड किया है। अच्छा, लैवेंडर ऑयल. लेवेंडर ऑयल। ऍक्च्युली बॉडीला टच झाले तरच होईल ना. तर आपली स्पाइस प्लांटेशन टूर झाली आहे. आता इकडे जे ग्रोन स्पायसेस आहेत ते इकडे त्यांनी विकायला ठेवलेले आहेत, तर आपण तेही बघूया. लवंग, वेलची, हळद, दालचिनी आहे, परत ऑइल्स पण आहेत जे एक्स्ट्रॅक्ट केले आहेत. कीड ऑइल आहे, क्लोव्ह. तर चला, स्पाइस प्लांटेशन बघून झालेलं आहे. इथून काही काही आपण सामान पण घेतलेलं आहे, थोडं थोडं. काय घेतलं आहे ते मी रूमवर जाऊन तुम्हाला दाखवेन. आता इथून आपल्याला कुठे जायचं आहे तर पणजिमला जायचं आहे. तिकडे मार्केट बघायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर जर लवकर झालं तर आपण बीचवर पण जाणार आहोत. चला तर मग आता मार्केटला जाऊन बोलतो तुमच्याशी. सो मार्केटला जायचं ठरलेलं, बट ॲज काय घ्यायचं नव्हतं. काजू ड्रिंक्स वगैरे बघायचे होते. ते मग म्हटलं की जाता जाता हॉटेलला आपण बघूया. सो आता सनसेट होईल, सो म्हटलं त्याच्या आधीच आपण बीचला जाऊन येऊया. सो इथे पणजीला आलो आहे आम्ही, कॅपिटल गोव्याचं. सो आता इथे आहे मिरामर ब्रिज. सो आम्ही तिकडे आलो आहे. सो चला तुम्हाला दाखवूया की कसा आहे बीच. माझ्या मागे बघू शकता तुम्ही, पूर्ण छान वाटतं. तुम्ही फेस असं ऑइली झाला आहे कारण खूप ऊन आहे, त्यामुळे रेड स्किन झालेली आहे सगळी. सो मिरामर बीचवर आमचा फोटोशूट झालेला आहे. आराम केला थोडा. आता आम्ही निघतोय परत हॉटेलला जाण्यासाठी. मध्ये ऑन द वे काय काजू वगैरे भेटतात का बघूया, तिकडे भेटूया. चपला ठीक आहे ना. लगेच चेंज होणा ऋषी. सो आजचा दिवस कसा होता? दिवस हॉटेलला फिरतोय, नुसता फिरतोय. टॅन झालो आहे आम्ही टॅन. पण ठीक आहे, कोई नाही. हे मागचं सीन आहे ना, खूप छान आहे. इकडे फोटोज अँड ऑल काढायला खूप छान भारी वाटलं. तिकडे आम्ही काही फोटोज काढले, जास्त आत गेलो नाही कारण आम्ही ऑलमोस्ट सनसेट टाईमला आलेलो त्यामुळे. बट कोई नाही, चलो अभी यहाँ से निकलते हैं. हां, मिरामर बीचवरून आम्ही निघालो. इथे मस्त लायटिंग लागलेली, छान छान क्रूज दिसत होत्या, कसिनोज दिसत होते. आम्ही ते बघत मस्तपैकी हॉटेलला जात होतो.
सो फायनली आम्ही आमच्या रूममध्ये आलो आहोत. आज आम्ही भरपूर फिरलो. लाईक शांतादुर्गाला गेलेलो, मंगेशीला गेलेलो, म्हाळसा नारायणी मंदिरात जाऊन आलो. त्याच्यानंतर पंजिम सिटी एक्सप्लोर केली थोडी. मिरामर बीचला जाऊन आलो. त्याच्यानंतर आम्ही काही शॉपिंग केली. तिकडे मी शूट नाही करू शकलो कारण आम्हाला पटापट बॅक हॉटेल यायचं होतं, कारण ड्रायव्हर जो होता, जो आम्ही हायर केलेला, त्याला एअरपोर्टला जायचं होतं म्हणून. बट काजू वगैरे घेतले आहेत. त्याच्यानंतर ते मी तुम्हाला उद्या दाखवतो काय काय घेतलेत ते. आणि आता आम्ही डिनर करायला बसलो आहोत आणि आज डिनरमध्ये काय काय आहे हे तुम्हाला दाखवतो. सो आज म्हटलं थोडं वेगळं ट्राय करूया, कारण दुपारी आम्ही ऑलरेडी फिश खाल्लेलं. सो त्यामुळे आता आम्ही ते घेतले आहेत हॉट गार्लिक चिकन नूडल्स. त्याच्यासोबत ते फ्राईज आहेत. क्रिस्पी चिकन आहे इथे. त्याच्यानंतर लॉलीपॉप आहे आणि हे आहे प्रॉन्स आहेत, पण बटर गार्लिक प्रॉन्स आहेत, क्रीमी गार्लिक प्रॉन्स. सो टेस्ट वाईज खूप छान आहे. सो बघूया. आईने सुरू केलं आहे. तर आईला विचारतो की कसं आहे आई, कसं आहे? सगळं छान आहे. नूडल्स वगैरे छान आहे. प्रॉन्स कसे आहेत? छान आहे. आजचा दिवस कसा होता? मस्त गेला. मस्त गेला. आता ऋषीला पण विचारूया. ऋषी, आजचा दिवस कसा गेला? छान होता आजचा दिवस. छान छोटी होता. शिव मंदिरला गेलो, Yes. शांतीदुर्गाला गेलो, त्यानंतर बीचवर सुद्धा गेलो. येस मस्त सनसेट बघितला आणि मग आता जेवायचं आहे. येस. सो चला आता आम्ही जेवतो आणि तुमच्याशी मी बोलतो उद्या. सो हेच होतं आजचं डे 2च्या व्लॉगसाठीचं. आता आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये, म्हणजेच डे 3, जो की आहे आमचा लास्ट डे हॉटेलमधला. सो थोडं ते एक हे आहे, बट ठीक आहे. आपण भेटूया आता उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट अँड बाय बाय. बाय बाय. बाय बाय. झोपा. बाय बाय.